झी 24 तास एक पाऊल पुढे। देशाची सेवा करणाऱ्यालाही लोक कधी कधी मेटाकुटीला आणतात। अशीच अवस्था झाली आहे पांडुरंग झिमण यांची। लष्करी सेवेतल्या निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या गावात घर बांधण्याचं स्वप्न पाहिलं, पण त्या इमल्याच्या आड आली काही लोकांची कुप्रवृत्ती। या ना त्या मार्गाने पांडुरंग यांच्या घराच्या बांधकामात त्यांनी अडथळे आणले, पण पांडुरंग यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली आणि आता लवकरच त्यांचं घरही बांधून पूर्ण होणार आहे। पांडुरंग झिमण निवृत्त लष्करी जवान, देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या जवानाला आपल्याच जन्मभूमीतून परागंदा होण्याची वेळ आली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहराजवळच्या पिंपळी गावातूनच त्यांच्यावर हद्दपार होण्याची वेळ आली। लष्करात इमानी इतबारी सेवा करून पांडुरंग झिमण निवृत्त झाले। निवृत्तीनंतर चिपळूण जवळच्या मुळगाव पिंपळीला त्यांनी स्वतःचं पक्क घर बांधण्याचा निर्णय घेतला। घर बांधताना त्यांनी नियमाप्रमाणे रस्त्यासाठी जागाही सोडली। त्यांनी सोडलेली जागा रस्त्यासाठी पुरेशी होती। पांडुरंग झिमण स्वतःचं घर बांधतायत ही बाब गावातल्या काही लोकांच्या डोळ्यात खुपत होती। त्यांनी ग्रामसेवक आणि तलाठ्याला हाताशी धरून घर बांधण्यात आडकाठी आणायला सुरुवात केली। झिमण यांनी घरासमोरची 20 फूट जागा सोडावी अशी मागणी केली। 20 फूट जागेमुळे झिमण यांच्या घराचा आकार आणखी छोटा होणार होता, त्यामुळे त्यांची घर बांधणी धोक्यात आली होती। 2 वर्षे झाली हे प्रकरण माझे चालले, घर अपुरं आहे। 22/9/2011 पासून हे माझी स्टेप घेतलेली आहे। मी ह्याची स्टेप मी कलेक्टर प्रांतांना सर्वांना कलेक्टर साहेबांना कळवलेलं आहे, पण ह्याच्यावर काही उत्तर मला मिळत नाही आहे। सरकारी अधिकारी झिमण यांची बाजू ऐकून घ्यायला काही तयार नव्हते। अर्ज केले, विनंती केली, पण सरकारी बाबूंना काही पाझर फुटला नाही। सरकारी अधिकारी झिमण यांच्याकडून चिरीमिरीची अपेक्षा करत होते। घराचं कामही अडून बसलेलं आणि चिरीमिरी देण्याची झिमण यांची तयारी नव्हती। मग ही कोंडी फोडण्यासाठी झिमण यांनी झी हेल्पलाईनकडे मदतीचा हात मागितला। कोकण भवन, कलेक्टर साहेब, तहसीलदार, प्रांत अशा ठिकाणी मेन ऑफिसमध्ये जे न्याय मागितला, रजिस्टर पाठवली, त्याच्या पावत्या मी 7 जोडत आहे रजिस्टर केलेल्या, तरी पण अजिबात मला न्याय मिळालेला नाही। आता एकच पर्याय, एकच रस्ता, जो की झी 24 तास मराठी बॉम्बे या रत्नागिरी यांच्याजवळ मी संपर्क साधला। मला पूर्ण आशा आहे की मला इथून न्याय मिळणार। झी हेल्पलाईनकडे झिमण यांनी तक्रार केली। हेल्पलाईनची टीम पिंपळी गावात पोहोचली। झिमण यांची तक्रार ऐकून घेतली, जागेची पाहणीही केली। तक्रारीत तथ्य वाटलं, त्यामुळे आम्ही या प्रकरणी चिपळूणच्या तहसीलदारांची भेट घेण्याचं ठरवलं। झी हेल्पलाईनची टीम झिमण यांच्यासह तहसीलदार जगदीश कातकर यांना भेटली। कातकर यांना वस्तुस्थिती सांगितली। महसूल अधिकारी कसे अडवणूक करतायत याचा पाढा वाचला। त्यांनी परिस्थिती पाहून चौकशी करण्याचे आदेश दिले। कार्यालयाची नायब तहसीलदारांमार्फत चौकशी करून त्याचा जो काय अहवाल आहे तो माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे सर्व कागदपत्रांसह सादर केलेला आहे। तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनावर आम्ही स्वस्थ बसणारातले नाही। झिमण यांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।